तमिळनाडूमधील कराईकलमध्ये जन्मलेली पुनीतवती लहानपणीपासूनच भगवान शिव यांची परमभक्त होती. तिचे लग्न एका धनी व्यापाऱ्यासोबत झाले. त्याचे नाव परमदत्त असे होते. ती एक आदर्श पत्नी होती, परंतु तिचं सगळं मन हे शिवाच्या चरणामध्येच राहत होतं. म्हणजे शिवभक्तीमध्येच ती लीन राहत होती. एक दिवस पुनीतवती यांच्या पतीने घरी 2 आंबे पाठवले. तेव्हाच त्या घरी एक उपाशी असलेला साधू आला. म्हणजेच तो शिवाचंच रूप होता. पुनीतवतीने श्रद्धेने त्यातील एक आंबा साधूला खायला दिला. जेव्हा पुनीतवती यांचे पती जेवण करण्याकरता घरी आले, तेव्हा पुनीतवतीने त्यांना एक आंबा खायला दिला. एक आंबा खाल्ल्यानंतर त्याने दुसरा आंबासुद्धा खायला मागितला. पण जेव्हा पुनीतवती संकटात सापडली, कारण तिच्याकडे एकच आंबा होता आणि तोही आंबा तिने त्यांना खायला दिला होता. आता एक आंबा तिने साधूला खायला दिल्यामुळे तिच्याजवळ आता एकही आंबा नव्हता. तेव्हा तिने महादेवाचे स्मरण केले. त्यावेळी असा चमत्कार झाला की तिच्या हातात दुसरा आंबा प्रकट झाला. तो एक दिव्य आंबा होता. तो तिने आपल्या पतीला खायला दिला. त्याने तो खाल्ल्यावर तो इतका स्वादिष्ट होता की त्याला समजले की हा काही साधारण आंबा नाही. तेव्हा पुनीतवती यांच्या पतीला पुनीतवतीच्या दिव्य शक्तीबद्दल माहीत झाले. तेव्हा तो तिला घाबरू लागला. त्याने तिला देवी म्हणून सोडून दिले. पुनीतवतीला जेव्हा हे माहीत पडलं, तेव्हा तिने महादेवाला प्रार्थना केली की हे प्रभू, आता माझ्या पतीने सुद्धा माझा त्याग केलेला आहे. तेव्हा मी या सुंदर शरीराचं काय करू? मला या सुंदर शरीराची काय आवश्यकता आहे? तू मला असं रूप दे की मी फक्त तुझीच भक्ती करू शकेल. महादेवाची कृपा अशी झाली की तिचं सुंदर शरीर एक अस्थिपंजर म्हणजेच हड्डीचा ढाच्या सारखं झालं आणि त्याच रूपात ती शिवाची स्तुती करत कैलासाकडे निघाली. जेव्हा ती कैलासावर पोचली, तेव्हा तिने विचार केला की या पवित्र भूमीवर आपण पाय ठेवणं म्हणजेच पाप आहे. म्हणून तिने फक्त आपल्या 2 हातावर चालायला सुरुवात केली. जशी जशी ती वर चालत होती, तेव्हा माता पार्वतीने आश्चर्याने विचारलं की हे स्वामी, हे भयानक रूपवाली स्त्री कोण आहे, जी ती आपल्या हातावर चढत आहे? तेव्हा महादेव यांनी गर्वाने आणि प्रेमाने उत्तर दिलं, देवी, ती माझी अम्मा म्हणजेच आई आहे. महादेव तिच्याकडे धावत निघाले आणि तिच्याजवळ पोचून तिला प्रेमाने उठवलं आणि अम्मा अशी हाक मारून बोलावलं. त्यांनी पुनीतवतीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा पुनीतवतीने एवढंच वरदान मागितलं की हे प्रभू, मी तुमच्या चरणामध्येच राहून नेहमी तुमची गीतं म्हणजे स्तुती गाऊ शकेल. तर ही होती माता पुनीतवतीची भक्ती कथा, ज्या कथेमध्ये तिने आपले शरीर अस्थिपंजर म्हणजे हड्डीचा ढाचा होऊ दिला आणि आपलं सुंदर शरीर त्यागून ती शिवचरणामध्ये लीन झाली, शिवस्तुतीमध्ये लीन झाली आणि ज्यामुळे प्रभूसुद्धा तिच्याकडे धावत येऊन तिला आई म्हणून हाक मारावी लागली. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी कमेंटमध्ये जय महादेव असे लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.